सो फ्रेंड्स, नमस्कार. डॉक्टर मोरे वेल्थमध्ये आपले सर्वांचे सहज स्वागत आहे. तर मित्रांनो, आपण ज्यावेळेस कंपनीमध्ये इन्व्हेस्टमेंटचा डिसिजन घेतो आणि किंवा आपल्याला वाटतं की एखाद्या चांगल्या कंपनीचा स्टॉक निवडावा, तर तुम्हाला ती कंपनी काय करते, त्या कंपनीचा बिझनेस काय, ती कंपनी कोणत्या क्षेत्रात आहे, ह्या गोष्टी बघणं खूपच गरजेचं आहे. म्हणजे ह्याला एक सिंपल भाषेत आपण म्हणतो की कंपनीचा बिझनेस मॉडेल काय आहे, ह्या गोष्टी लक्षात घेणं मित्रांनो तुमच्या गरजेचं आहे. नाहीतर तुम्ही एखाद्या टाटाचा शेअर्स घातला आणि ती टाटाचा घेतलेला शेअर्स ती कंपनी काय करते हे जर तुम्हाला माहीत नसेल, तर तुम्ही तुमची इन्व्हेस्टमेंट कुठंतरी एकदम म्हणजे रिस्क घेऊन इन्व्हेस्टमेंट करता तुम्ही, याचा अर्थ असा होतो. त्यासाठी मित्रांनो, एवढं टेक्नॉलॉजीचं काळ आहे 2026. आपण बघतोय की येणाऱ्या 1-2-3 वर्षापूर्वी किंवा येणाऱ्या 2-3 वर्षात टेक्नॉलॉजीची प्रगती इतकी फास्ट होत आहे की इव्हन एक इंडिव्हिज्युअल म्हणून आपण जर प्रत्येकाकडे मोबाईल तर आहे, मग प्रत्येक तुमच्याकडे सुद्धा मोबाईल असल्यामुळे तर तुम्ही आपला व्हिडिओ बघताय. मित्रांनो, फक्त तुम्ही त्या मोबाईलचा वापर करून, योग्य त्या पद्धतीचा मोबाईलचा वापर करून तुम्ही गुंतवणूक करत असणारी कंपनी आणि ती कंपनी काय करते आणि याचा पूर्णपणे अभ्यास तुम्ही करू शकता. फक्त त्यासाठी एक थोडं जस्ट तुमच्यासाठी एक एफर्ट्स लावायचे, तुम्हाला त्याचा इंटरेस्ट असणं, तुम्हाला त्याचं एक थोडं बहुत बेसिक लेवलचं नॉलेज असणं खूपच गरजेचं आहे. तर कंपनीचा एक बिझनेस मॉडेल आहे, कंपनी काय धंदा करते आणि कंपनी कोणता प्रोडक्ट बनवते, ह्याचा एक मॉडेल जर आपल्याला जर लक्षात घ्यायचं असेल, तर आपण कोणत्या गोष्टी वापरल्या पाहिजे. जस्ट जर तुम्ही मोबाईलवर जर असाल तर जस्ट तुमच्याकडे गुगल तर सगळ्याकडे असतं. गुगल क्रोमवर जायचं आणि गुगल क्रोमवर जाऊन तुम्ही एखाद्या कंपनीचा जर शेअर्स घेताय, त्या कंपनीचा तुम्हाला एक अभ्यास कसा करायचा आहे हे मित्रांनो मी तुम्हाला दाखवतोय. जस्ट जर तुम्ही मोबाईलवर असाल तर चालेल, कॉम्प्युटर आणि मोबाईल गुगल तर जुनीकडे सेम असतो. मी तुम्हाला एक कॉम्प्युटरवर दाखवतो की तुम्ही एक कंपनीचा अभ्यास कसा करायचा ते. ओके, तर स्क्रीन शेअर करतोय फ्रेंड्स. तुम्ही कोणतीही कंपनी घ्या मित्रांनो, सगळ्यात पहिल्यांदा एकदम बेसिक लेवलचं तुम्ही ती गुगलवर टाकायची कंपनी, किंवा एक स्क्रीनर.इन आहे, स्टॉक एज आहे, मोतीला लॉसवाला, असे मल्टिपल ह्याचे पॅरामीटर आहेत. परंतु तुम्ही एक स्क्रीनर एक वापरायचं. त्याच्यासोबत मित्रांनो एक ChatGPTचा एक वापर करायचा तुम्ही. एक 2-3 तुम्हाला टूल देतो, स्क्रीनर, ChatGPT. ओके, त्या दोन जर टूल जर असतील त्याला तुमच्याकडे, 2 टूल्स आणि एक त्याच्यासोबत तुम्ही एक NSE-BSEचा जर टाटा, आता जिथून ज्या ह्याच्यातून तुम्ही कंपनी करताय त्यावेळेस. ओके, ह्या 3 जर गोष्टी मित्रांनो तुमच्याकडे असतात तर तुम्हाला मोठमोठ्या इन्व्हेस्टरच्या सुद्धा कोणाचीच जास्त गरज पडणार नाही. ओके, ही जस्ट शेवटी डिसिजन इन्व्हेस्टमेंटचा तुम्हालाच घ्यायचा आहे, परंतु एक एज्युकेशन पर्पजसाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहे. तर मित्रांनो, लक्षात घ्या, तुम्ही आता एखाद्या कंपनीचा शेअर्स आहे, उदाहरणार्थ मला कोणत्याही कंपनीचा तुम्ही एखादा शेअर्स तुम्ही हे करा. आपण XYZ कंपनी धरू, एक उदाहरणार्थ कोणतीही कंपनी घ्या. मी म्हणतो आपण बजाज फायनान्स घेऊ, सगळ्यांनाही बजाज फायनान्स. ओके, इथं बजाज फायनान्स मित्रांनो मी काय केलं, गुगलवर टाकलं बजाज फायनान्स इन्फॉर्मेशन. गुगलवर टाकलं मी, तर इथं गुगल जेमिनी AI आहे ते आपल्याला सगळ्यात दाखवते. आणि जस्ट तुम्ही एक ChatGPTवर पण बजाज फायनान्स टाकायचं आणि ह्या NSE वर पण. जास्त मल्टिपल ही करण्यापेक्षा इथं आहे ना, इथं डायरेक्ट बजाज फायनान्स इन्फॉर्मेशन तुम्ही नाव टाकलं तर तुम्हाला डायरेक्ट दाखवता येईल. मग आता आपल्याला तर काही इंग्लिश समजत नाही, बऱ्यापैकी जणांना आपल्या मराठी माणसाचा प्रॉब्लेम तोच असतो की प्रॉपर इंग्लिश बोलू शकत नाही, किंवा काही गोष्टी म्हणजे 30-40% इंग्लिश समजतं, 50-60% समजत नाही. मग त्याला काय करायचं, तर टेल इट इज इन टेल ॲज इट इज इन मराठी. ओके, टेल ॲज इट इन मराठी टाकू. लक्षात घ्या. हो, इथं डायरेक्ट जेमिनी AI. मी म्हणलं ChatGPTचा सुद्धा ते एक कॉम्प्युटर आहे, पण ChatGPT सुद्धा करत नाही. जेमिनी AI हा पण एकदम बेस्ट AI यूज आहे. मशीन लर्निंग, पूर्णपणे आर्टिफिशियल इंटेलिजन्स. इथे दाखवत आहे बजाज फायनान्स लिमिटेड ही भारतातली सर्वात मोठी आणि वैविध्यपूर्ण नॉन बँकिंग फायनान्शियल कंपनी आहे, NBFC. याचे मुख्यालय पुणे येथे असून ही कंपनी ग्राहकांना, उद्योजकांना विविध प्रकारच्या आर्थिक सेवा पुरवते. पूर्णपणे मित्रांनो, बजाज फायनान्स ही काय कंपनी काम करते हे तुमच्या लक्षात येत आहे. तुम्ही कोणत्याही कंपनीचं नाव टाकायचं आणि त्याची माहिती घ्यायची, सगळ्यात सोपं. त्यासाठी तुम्हाला जर वेबवरून सर्च करायचं असेल तर इथं डायरेक्ट हे करायचं. तुम्हाला वेबवरून करायचं असेल तर इथं तुम्ही डायरेक्ट ChatGPTला पण इथं वेबचं ऑप्शन आहे. डायरेक्ट इथं काय करायचं, वेब सर्च करायचं आणि बजाज फायनान्स टेल इन्फॉर्मेशन फंडामेंटल अनालिसिस. मित्रांनो, टेक्नॉलॉजी एवढी ग्रो झालेली आहे, आता आपल्याला काही इंग्लिश समजत नाही, मग डायरेक्ट मी म्हणतो मराठीत सांगा. आलं लक्षात? डायरेक्ट इथं काय, पूर्ण आला का डाटा. जवळजवळ काय म्हणते, 10 करोडवरून ग्राहक अधिक आहेत. ॲसेट अंडर मॅनेजमेंट, AUM वाढत आहे, म्हणजे त्यांचे लोनची आहे ती त्यांचं वाढत आहे. म्हणजे पूर्णपणे मित्रांनो तुम्हाला कळायला बजाज फायनान्स काय करते. तुम्ही स्क्रीनरवर जायचं, स्क्रीनवर जाऊन
बजाज फायनान्स. बजाज फायनान्स टाकलं. बजाज फायनान्सचं मार्केट कॅप, स्टॉकचा पी, ROE, ROC, डेट टू इक्विटी रेशो, परत कॉन्टेंजेंट लायबिलिटी, कॅश कन्व्हर्जन सायकल, रिझर्व्ह, परत अशा मल्टिपल पॅरामीटर असतात. PEG रेशो, ह्या गोष्टी बघायच्या. ह्या गोष्टीत जर तुम्हाला वाटलं ओके स्टॉक आहे तर चालेल, वेल अँड गुड. त्यासोबत मित्रांनो कंपनीचा क्वार्टरली रिझल्ट बघायचा. एवढे एवढे करोडची खरेदी, एवढे एवढे करोडचा सेल झाला, एवढा एवढा एक्सपेन्स झाला, नेट प्रॉफिट एवढं झालं, टॅक्स एवढा भरला. त्यानंतर बॅलन्स शीट बघायचं मित्रांनो, कंपनीकडे ॲसेट किती, लायबिलिटी किती, नेट ॲसेट म्हणजे करंट ॲसेट, करंट लायबिलिटी. परत त्याचा दोन्ही पण बॅलन्स असणं गरजेचं आहे. करंट ॲसेट जे काही कंपनीचे असतात त्याच्यापेक्षा करंट लायबिलिटी जास्त नसली पाहिजे, किंवा करंट लायबिलिटीपेक्षा म्हणजे जे काही करंट लायबिलिटी असतात त्याच्यापेक्षा करंट ॲसेट जास्त नसलं पाहिजे. ह्या गोष्टी तुम्हाला बघायच्यात. नंतर कॅश फ्लो स्टेटमेंट एक बघायचं आहे मित्रांनो. इन्व्हेस्टरची होल्डिंग किती, म्हणजे प्रॉपर FII किती, DII किती, तर प्रॉपर प्रमोटर किती, या गोष्टीचा तुम्हाला अभ्यास करायचा आहे. लक्षात घ्या. ह्या जर गोष्टी जर तुम्हाला कळाल्या आणि NSE वर जायचं, जस्ट NSE वर जायचं. NSE म्हणजे एक ऑफिशियल स्टॉक एक्सचेंज आहे, की ह्याच्यावरून तुम्हाला स्टॉकची किंमत प्लस काय कंपनीमध्ये अनाउन्समेंट वगैरे आहे का, तुम्हाला जर एक अनाउन्समेंट जर वाटली, अनाउन्समेंट करायची, इथे जस्ट कुठलंही समजा एक डॅशबोर्ड, इथे जस्ट अनाउन्समेंटमध्ये गेलो मी, इथं अनाउन्समेंट डाउनलोड केली. हो का, हे अनाउन्समेंट आहे. आपल्याला तर काही इंग्लिश समजत नाही, मग काय करायचं, हे डायरेक्ट डाउनलोड करायची, ChatGPT वर टाकायची. मग ते पूर्णपणे टेल दिस अनालिसिस इन मराठी आहे. ChatGPT ला तुम्ही जर असा प्रॉम्प्ट दिला तर ChatGPT तुम्हाला पूर्णपणे त्या कंपनीचा अनालिसिस त्या पूर्णपणे त्या अनाउन्समेंटवर लक्षात येऊन देईल. मित्रांनो लक्षात घ्या, ही टेक्नॉलॉजी इतकी काळानुसार इतकी फास्ट बदलत आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग, पूर्णपणे जे काही टेक्नॉलॉजी आहे, या टेक्नॉलॉजीचा वापर प्रत्येक मराठी माणसाने करायला पाहिजे. इव्हन तुम्ही तुमच्या मोबाईलवर चांगली कंपनी निवडू शकता. चांगल्या कंपनी म्हणजे गुंतवणुकी योग्य कंपनी तुम्ही सध्या टेक्नॉलॉजीच्या काळात निवडू शकतात. नाहीतर पाठीमागील 5 ते 7 वर्षात मित्रांनो कंपनी निवडणं खूपच अवघड होतं. त्यामुळे लक्षात घ्या, ह्या टेक्नॉलॉजीचा वापर तुमच्या आपल्या प्रत्येक मराठी माणसाला आला पाहिजे. त्यासाठी एक गुंतवणूक आणि ट्रेडिंग ह्याच्याबद्दल वेगवेगळं नॉलेज असणं, पूर्णपणे आर्थिकदृष्ट्या साक्षर असणं खूपच गरजेचं आहे मित्रांनो. कारण की काळ इतका बदलतोय आणि बदलती काळ किंवा बदलती दुनिया आणि जी काही महागाई वगैरे वाढत चालली, त्या पद्धतीने आपला पैशाचा इन्कम सोर्स पण वाढला पाहिजे. म्हणून मित्रांनो डॉक्टर मोरे वेल्थ सोबत तुम्ही कनेक्ट करा. तुम्हाला चांगल्या चांगल्या इंटरेस्टिंग गोष्टी लक्षात येतील. जरी व्हिडिओला आपल्या सबस्क्राईब नसेल केलं तर कृपया व्हिडिओला सबस्क्राईब करा. तुमच्या मित्रांना सुद्धा आपले फायनान्शियल रिलेटेड व्हिडिओ शेअर करा, म्हणजे त्यांनाही कुठेतरी एक आर्थिकदृष्ट्या साक्षरता येऊन चांगली पद्धतीने त्यांची प्रगती होऊ शकते. चालेल, थँक्यू, धन्यवाद.